उद्या अंगारकी संकष्ट चतुर्थी असून या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा आणि चतुर्थीचा व्रत केल्यास मनोकामना पूर्ण होतात। गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन या दिवशी दर्शन घेणे लाभदायक मानले जाते। अंगारकी संकष्ट चतुर्थीला आपल्या मनोकामना पूर्तीसाठी भक्त बाप्पाकडे प्रार्थना करतात। या दिवशी गणेश स्तोत्र म्हणणे, बाप्पाच्या मंत्रांचा जप करणे देखील प्रभावी मानतात। तसेच गणपतीला दुर्वा वाहणे व जास्वंदीचे फूल अर्पण करून मोदकांचा नैवेद्य दाखवल्याने देखील बाप्पा प्रसन्न होतात। मात्र याशिवाय एक प्रभावी उपाय आहे ज्यामुळे गणपती बाप्पा भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्या इच्छा लवकर पूर्ण करतात। गणपतीच्या 12 नावांचा जप केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे। गणपतीची 12 नावे अशी आहेत: सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्ननाश, विनायक, धूम्रकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र, गजानन या नावांचा जप केल्याने किंवा ऐकल्याने विद्यारंभ, विवाह, गृहप्रवेश, प्रवास, युद्ध आणि संकटाच्या वेळी येणाऱ्या सर्व अडचणी नष्ट होतात। ज्यांना ही नावे पाठ करणे कठीण जाते त्यांनी ती ऐकावीत किंवा संकष्ट चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर किंवा कोणत्याही सणाच्या दिवशी लिहून घ्यावीत आणि आपल्या तिजोरीत, गल्ल्यात किंवा कपाटात ठेवावीत। गणपतीच्या आगमनाने घरात समृद्धी येते आणि लक्ष्मीचा वास होतो, ज्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते। अंगारकी संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाला पंचामृताने स्नान घालून फळे, लाल फुले, अक्षत, अष्टगंध आणि दुर्वा अर्पण करावी। तिळापासून बनवलेल्या वस्तू किंवा तीळ गुळाचे लाडू तसेच मोदक नैवेद्य म्हणून दाखवावेत। गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करणे ही महत्त्वाचे आहे। पुराणांमध्ये संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व दिले आहे। गणपतीच्या पूजेसोबत चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य देण्याची प्रथा आहे। हे व्रत विशेषतः महिलांसाठी खूप फलदायी मानले जाते। ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा स्वामी आहे। संकष्ट चतुर्थीला गणपतीची पूजा करून चंद्राला अर्घ्य दिल्याने मानसिक शांती मिळते आणि इच्छा पूर्ण होतात। संकष्ट चतुर्थीला चंद्र अर्घ्य देण्यामागे सुख आणि शांतीची कामना असते। उद्या संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ रात्री 8:54 असणार आहे।